नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता इथं मी कुकर लावताना दिसते. भात लावायचं आहे फक्त आणि आमटी भाजी वगैरे भाजीची तयारी करून ठेवली आहे आणि पीठ पण मळून ठेवले चपाती करणार आहे. आणि भाजीसाठी कांदा चिरतानाच आमटीचा वगैरे पण कांदा चिरून घेतला आहे. आता लगेच आमटी फोडणी टाकणार आणि मग भाजी फोडणी टाकून घेते. आज काय केलेलं, कुकर लावण्याआधीच बऱ्यापैकी जेवणाची तयारी करून घेतलेली. म्हणजे पीठ मळून ठेवायची, डाळ भिजत घालावी लागते कारण वांग्याची आमटी करायची आहे, त्यामुळे डाळ आधीच भिजत घातलेली. लसूण वगैरे, कारण भाजीलाही लसूण हवा होता, आमटीला पण लसूण. कांदा चिरून घेतलेला. वांगी काय अजून चिरलेले आहेत. वांगी आता मी काय करते, कांदा भाजत टाकते आणि वांगी चिरून घेते. मस्तपैकी चरचरीत अशी वांग्याची आमटी करणार आहे. थोडीशी तिखट करणार आहे कारण भाजी काय असेल त्याप्रमाणे जरासं आमटीचं तिखटपणा कमी जास्त करत असते. आणि आज काय झालं, पाणी तिकडे तापत ठेवायचं राहिलेलं आहे बघा. खरं म्हणजे आमटी फोडणी टाकायच्या आधीच पाणी ठेवते तापत. पण झालं आहे असं की ते दिसत नसेल, मी बोलते असं दिसते. तर हर्षदा आली आहे किचनमध्येच अभ्यासाचं सगळं घेऊन आणि ती बोलते आणि त्या ह्याच्यात मी विसरले. त्यामुळे आत्ता गरम पाणी करून घेतलं, थोडा गॅस कमी केलेला आणि पाणी गरम करून घेतलं आणि पाणी मग आमटीमध्ये ते ओतून घेतलं आणि डाळही घालून घेतली. पाणी आधी तापत ठेवलं की आणि मग फोडणीला घेतलं की बरं पडतं, चटकन होतं. गावाला वळसा घातला म्हणजे मी नक्की काय केलं, म्हणजे काय झालं, किंवा मी असंही म्हटलं की नवरा माझं ऐकत नाही, तर म्हणजे काय याबद्दल ऐकत नाही. हे पूर्ण व्हिडिओ पाहिलं ना की लक्षात येईल आमच्यात काय झालं आहे. तर आमटी फोडणी टाकून झाल्यावर दुसऱ्या शेगडीवर ठेवली आणि भाजी करायला घेतली. इथं तर भाजी दिसेल मेथी वगैरे ती कट करून घेतलेली आहे, कांदा वगैरे लसूण. आणि ही मूगडाळ घालते. मगाशी वांग्याच्या आमटीला मी तुरडाळ घातलेली, आता इथे ही मूगडाळ घालणार आहे. आता लसूण तो चिरून घेते. मेथीची भाजी आहे, मेथीला मिरची घालणार आहे. तरी पण जरा अशी म्हटलं वांग्याची आमटी चरचरीत करावी, छान वाटतं असं केलं की. आणि मेथीच्या भाजीवरून भाकरी छान वाटते. मेथीची भाजी आणि भाकरी. आपण भाकरी केलेली नाही आहे तर चपाती करणार आहे. मेथीची भाजी ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे काही जण नुसतं लसूण घालून पण मेथीची भाजी करतात, किंवा लसूण मिरची. नंतर मी शेंगदाण्याचं कूट पण घालते. भाजी शिजत आली ना की शेंगदाण्याचं कूट वगैरे घालते, किंवा मीठ पण नंतर घालते. पालेभाजीत म्हणजे मीठ शेवटी घालायचं असतं, कारण ते अंदाज वगैरे येत नसतो म्हणून म्हणतात की पालेभाजीत मीठ नंतर घालायचं. कारण पालेभाजी कुठलीही शिजून ना थोडीशी होते. पण काही वेळेला मी आधीच घालून टाकते मीठ, कारण काही वेळेला विसरायलाच होतं पूर्ण. मग आज मात्र नाही, आज मी नंतर घातले. काही वेळेला नंतर घालते. काही वेळेला आपल्याला असं वाटतं बघा की नाही बाबा आज मला विसरायला होईल, असं वाटतं का करताच मीठ घालायचं राहील. मग अशा वेळेला मी मीठ घालून घेते आधी. आणि आवळ्याचं मी लोणचं केलेलं, ते शेअर केलेलं. इतकं सुंदर लोणचं झालेलं आहे ना, आणि त्याचा जो मसाला आहे त्यानंच ते एकदम भारी लागतं ते लोणचं. आणि छान मुरले वगैरे, त्यामुळे मस्त लागतं आता आवळ्याचं लोणचं जे केलं आहे ते. आणि असं काही जेवण असेल, आपण तळलेलं वगैरे नसेल किंवा चटणी वगैरे काही नसेल, तर अशा वेळेला लोणचं उपयोगी पडतं. कारण भाजी भात आमटी भाकरी किंवा चपाती जे काही असेल त्याच्यावर मग कोशिंबीर किंवा काही नसेल तर आयत्या वेळेला लोणचं आपल्याला खूप उपयोगी पडतं. या चटण्या, मग चटण्या कशा ताज्या 1-8 दिवसाला कराव्या लागतात किंवा 4 दिवसाला. लोणचं कसं भरपूर दिवस टिकतं. मी थोडंसंच करायचं म्हणून केलेलं, म्हटलं बघावं, कारण मी पहिल्यांदाच लोणचं केलेलं म्हटलं तुम्हाला. कारण आवळा कँडी किंवा आवळा सुपारी मी करते नेहमी, पण मी आवळ्याचं लोणचं कधी केलेलं नव्हतं. आंब्याचं वगैरे करते पण आवळा लोणचं केलेलं नव्हतं. केलं पण ते छान अगदी सुंदर झालं, त्याचा मसाला वगैरे. आणि लोणचं ते इतकं छान मुरलं आहे. आता भाजी पण पलीकडच्या गॅसवर ठेवलेली आहे शेगडीवर, आणि आता चपाती करून घेते. सोनी उलट नसते ना, कुठे घेतलेलं हे काय काकेला कळसा आणि गावाला घेतले. मला आठवत तर कुठे ठेवलं मी, मग इथेच वर ठेवले. तुझं काय चाललंय? दुपारची बसते, आत्ता कशाला आली असते? दुपारची इथे येते, आत्ता कशाला आलीस म्हटलं अभ्यासाला. अजून जेवण चालतं असं इथं कोणतरी अभ्यास करायला सांगितलं. बसून राहायला पाहिजे आम्ही तुझ्या अभ्यासामध्ये.
तर चपात्या करते, कारण दिसत असेल खाली वाकून करते. म्हणजे मी मांडीवर मोडपाणी घेते आणि करते, त्यामुळे म्हटली की इथं बसून काय करते तर चपात्या करते मी इथं बसून. सांगते ना. हा चपात्या व्हायचे. पहिली झाली की वाढते. पहिली झाली की वाढते म्हणली. कसं बाकी सगळं आपण उभं राहूनच करतो. भाजी वगैरे चिरून वगैरे घेतली जरी बसून, कांदे भाजी जरी, नाश्ता म्हणा, चहा, बाकी आमटी भाजी फोडणी, कुकर लावणे, भांडी वगैरे धुवून ठेवायची करायचं. मग ते आपण काय करतो, हे सगळं उभं राहूनच करावं लागतं ना. पाय दुखून येतात. खाली गॅस घ्यावा तर कसं 5-7 करायचं, असं 6-7 एक 10-15 मिनटं तेवढं तरी, म्हणून मी आपण रेडी करते. इथं खुर्ची असते, ती खुर्ची ओढायची आणि बसायचं. मस्त मी गरमागरम आता चपात्या झाल्या की जेवणार. बाकीच जेवण तयार आहे. काकडी वगैरे कापून ठेवली आज. भाजी मग केळे झालं. 10 मिनिटं लागतील. सेम दिसत असेल काय, आम्ही हे केलेलं नाही मॅचिंग वगैरे. ते आता मला पण लक्षात आलं. अरे आत्ता माझ्या लक्षात आलं. अरे म्हटलं रेड लाईट म्हणजे असं काय ठरवून वगैरे केलेलं नाही. ठरवून घालायचं म्हटलं तरी होत नाही. असं होतं. किती वेळा मी म्हणत असते ना की आपण ठरवून हे करूया म्हणून. मग नवऱ्याला त्यावेळेला करायचं नसते. नवरा एकटा जातोय ना तेव्हा छान तयार होऊन जातोय. आणि आम्ही बसते नवऱ्यावर तेव्हा साधं टी शर्ट वगैरे काहीतरी घालायचं, अडकवायचं आणि यायचं. कसं आहे एकटे जातात ना तेव्हा मस्त तयार होऊन जातात. लवकर द्या बस, बाकी काय विषय कसा पटवायचा यांच्याकडून शिका. आता जेवण सगळं तयार झाले. जेवण झाले, आम्ही जेवायला बसतो सगळेजण. जेवायला बसणार. ही व्हिडिओ क्लिप आहे ना ती दुसऱ्या दिवशीची आहे. तर परीक्षेला जायच्या आधी म्हणजे पेपरला जायच्या आधी दोघं पण मग डबिंगसाठी गेलेलीत. मग त्यानंतर घरी येऊन चेंज केले ड्रेस, कारण युनिफॉर्म घालून जायला लागतं. कारण एक्झाम चालू आहेत त्यामुळं पुन्हा घरी आलीत आणि ड्रेस चेंज केला आणि मग परीक्षेसाठी गेलीत. आपल्या चॅनलवर ना यापूर्वी पण मी डबिंग कसं असतं, वा स्टुडिओत काय असतं, कसं असतं हे यापूर्वी पण शेअर केलेलं आहे. करायला काय चान्स आहे का आपल्याकडे? म्हणजे पर माँ मैंने क्या किया है? इसने तोड़ा है ना ग्लास, इससे पूछो. नहीं माँ झूठ बोल रही है ये, इसी ने ही फोड़ा है ग्लास. पुढं वाक्य बोलते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.